बूथवर आले त्यांची तब्येत बिघडली, त्यांना काही छे झालं, त्यासाठी बघा जे तब्येत बिघडली त्यामध्ये दोन प्रकारचे इन्सिडेंट असू शकते. एक आहे की थोडा ऊन लागला, ही त्यासाठी आमच्या मोबाईल मेडिकल युनिट आहे, ते गाडीमध्ये डॉक्टर आणि सिस्टर असते, ते आम्ही जवळपास 56-60 आमचे असे बूथ आहे, असे मोबाईल मेडिकल युनिट आहे, ते लवकर तिथे रश करतील आणि त्यांना तिथेच दवा देऊन त्यांना परत त्यांना घरी सोडून देतील. येस, जर खूप सिरियस झाला तर त्यासाठी आमचे 108 अँब्युलन्स आहे, 200 अँब्युलन्स आहे, ते तिथे जातील आणि त्यांना तिथे उचलून ते रुरल हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल, प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलला मी सांगितलं की 5% जे बेड आहे ते रिझर्व्ह ठेवा, ते त्यांच्यासाठी आम्ही रिझर्व्ह ठेवलंय. अशा प्रकारचे 2 इमर्जन्सी असू शकते. बाकी काही इथे फ्लड वर्ड असल्यासारखं काही इमर्जन्सी डिझास्टर सारखं आहे तर ते आम्हाला काही नाही आहे. बरोबर आहे. साधारणपणे पोस्टल मतदान देखील बरेच केलं जातं, तर हे पोस्टल मतदान कशा पद्धतीनं केलं जातं याबद्दल? पोस्टल मतदान आता बघा, एक काय असते, एक रँडमायझेशन एक प्रोसेस असते. रँडमायझेशन मध्ये रँडमायझेशनच्या काय अर्थ झाला की तुम्ही तुमची जे ड्युटी आहे ते कुठल्या बूथवर आम्ही लावणार. त्यामध्ये आम्ही यावर्षी काय केलं होता की जे पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्या लेवलवर रँडमायझेशन केलं आहे. मतलब 42 सोलापूर एक पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आहे, 43 माडा एक पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आहे. 42 सोलापूरचे मध्ये जे लोक पोस्टेड आहेत त्यांची ड्युटी 42 सोलापूर मध्येच होणार. त्यांना आम्हाला पोस्टल बॅलेट देण्याची आवश्यकता नाही, त्यांना मी ईडीसी देतो, इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट. असं समजा की तुम्ही तुमच्या जे मतदार यादी आहे तुमच्या एनरोलमेंट झाला अक्कलकोटमध्ये, तुमची ड्युटी लागली पंढरपूरमध्ये, पण हे दोघं 42 सोलापूरमध्येच येते, तर तिथे तुम्ही जाऊन तुम्ही ईडीसी तुमच्या दाखवा, इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट, आणि ते बूथवर तिथे वोटिंग करा. तुम्ही अक्कलकोटमध्ये केला किंवा पंढरपूरमध्ये केला, म्हणजे काही गोष्टी निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्यासाठी खूप आता सोप झालाय. बाकी तरी सुद्धा काही केसेस झाले की दुसरे जिल्ह्याचे मतदार असे आम्ही ऑलरेडी आमच्या पोस्टल बॅलेट आमचे तयार आहे, ऑलरेडी आम्ही वाटप पण केलं आहे, लोक वोटिंग पण करत आहे. फॅसिलिटेशन सेंटर आम्ही उघडलं आहे, पोस्टल वोटिंग सेंटर उघडलं आहे, तिथे जाऊन लोक ऑलरेडी त्यांचे मत टाकत आहे पोस्टल बॅलेटने. तर तेव्हा आमची ऑलरेडी प्रोसेस सुरू आहे. आणि जे आमचे सैनिक मतदार आहेत त्यांना आम्ही इलेक्ट्रॉनिकली त्यांना पोस्टल बॅलेट देतो, तो पण ऑलरेडी त्यांना दिलाय. त्यांच्या कमांडिंग ऑफिसरशी आम्ही संपर्क केलाय की तुम्ही त्यांना सांगा डाउनलोड करून त्यांना भरून आम्हाला पोस्टाने पाठवा. हे सगळी तयारी पोस्टल बॅलेटची खूप व्यवस्थितपणे यावेळी आमची ही झाली. बरोबर आहे सर. स्लिपा तर